शेतकरी बंधूंनो, राम. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र पालचे प्रमुख आणि पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर महेश महाजन आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून केळी पिकावरील रोग नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या परिसरामध्ये जळगाव जिल्ह्याचा आणि खान्देश परिसरामध्ये केळीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि अनियमित पावसाचं प्रमाण यावर्षी झालेलं आहे. तर सध्याची केळीची पीक परिस्थिती कशी सांगू शकाल तुम्ही? नक्कीच. आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला, त्यापैकी खान्देश आणि त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 50,000 हेक्टर एरियापेक्षा जास्त क्षेत्र हे केळी पिका लागवडीखाली आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील प्रामुख्याने जर आपण क्षेत्राचा विचार केला किंवा परिसराचा जर विचार केला, तालुक्यांचा विचार केला, तर याच्यामध्ये रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर आणि जामनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. आपण या हंगामाचा जर विचार करत केळी पिकाचा जर आपण थोडासा अभ्यास करण्याचा जर प्रयत्न केला तर पाऊस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रसार ह्या दोन घटकांमुळे केळी पिकाचं नियोजन करणं हे सध्याच्या स्थितीला अत्यावश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की केळी पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये बुरशीजन्य रोग आहे, जीवाणूजन्य रोग आहे आणि विषाणूजन्य रोग आहे. तर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव या केळी पिकामध्ये होत असल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या जे काही केळी क्षेत्र आहे, ह्या केळी क्षेत्रावर रोग व्यवस्थापन किंवा रोग नियंत्रणाच्या ज्या काही बाबी आहेत, रोग नियंत्रणाच्या ज्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतींचा किंवा त्या बाबींचा अवलंब करणं हे अत्यावश्यक आहे, जेणेकरून आपल्याला केळी पिकापासून मोठ्या प्रमाणावर समाधानकारक असं उत्पादन प्राप्त होऊ शकेल. नक्कीच सर, तुम्ही म्हणालात की बरेचसे रोग आता सध्या केळी पिकावर आलेले आहेत. तर साधारणतः कोणते कोणते बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग आपल्या परिसरात आढळलेले आहेत? आपण जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर केळी पिकामध्ये प्रामुख्याने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये, ह्या महिन्यांमध्ये आपल्याला कुकुंबर मोझॅक व्हायरस हा जो मावा किडीमार्फत पसरणारा जो विषाणूजन्य रोग आहे, याची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येत आहे. आणि मागील 2 ते 3 वर्षापासून सतत ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने, केळी पिकामध्ये ह्या रोगाची लागण जास्त झाल्याने केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आपल्याला झालेलं दिसून येत आहे. त्याच पद्धतीने केळी पिकामध्ये एक इरविनिया रॉट, की ज्याला आपण हेड रॉट असे सुद्धा म्हणतो, हा जीवाणूमुळे पसरणारा रोग आहे. ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांनी नवीन बाग लावलेली आहे, ती कंद मार्फत असेल किंवा उती संवर्धित रोपांमार्फत असेल, तर अशा क्षेत्रावर सुद्धा ह्या जीवाणूजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येत आहे. त्याच पद्धतीने एक महत्त्वाचा रोग आपल्या परिसरामध्ये, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दिसून येतो केळी पिकामध्ये, विशेष करून करपा, ज्याला आपण सिगाटोका असे सुद्धा संबोधतो. ह्या करपा रोगाची लागण वातावरणातील आर्द्रता आणि तापमान ह्या दोन घटक जे आहेत, ज्यावेळेस वातावरणातील तापमान हे कमी होते आणि आर्द्रता वाढते, अशा अवस्थेमध्ये बुरशीची त्या ठिकाणी निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊन हा बुरशीजन्य जो रोग आहे, ज्याला आपण सिगाटोका, करपा म्हणतो, ह्या करपा रोगाची लागण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला दिसून येते. म्हणून आपण जर ह्या पिकाचा विचार करत असू तर वेगवेगळ्या प्रकारे ह्या रोगांचे जे काही प्रसार होत आहे किंवा प्रादुर्भाव होतो आहे, ते प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला वेळीच उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. सर, तुम्ही म्हणालात की विषाणूजन्य कुकुंबर मोझॅक हा व्हायरस सध्या आपल्या परिसरामध्ये आढळतो. तर शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं की हा व्हायरस माझ्या शेतामध्ये आलेला आहे, याची लक्षणं कोणती? केळी पिकामध्ये अलीकडच्या काही वर्षापासून कुकुंबर मोझॅक व्हायरस, ज्याला शेतकरी CMV म्हणतात किंवा काही शेतकरी त्याला हरण्या रोग असं सुद्धा म्हणतात, आणि शास्त्रीय भाषेमध्ये जर आपण त्याला संबोधलं तर त्याला इन्फेक्शियस क्लोरोसिस असे सुद्धा म्हणतात. तर शेतकरी बांधवांना माझी ही विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस हा रोग नवीन नाही. हा रोग
1942-40च्या सालापासून हा रोग आपल्या भारतामध्ये दिसून येतो, आपल्या परिसरामध्ये दिसून येतो. परंतु सध्याची जी काही लागवड पद्धत असेल, खतांचा असंतुलित वापर असेल, त्याच पद्धतीने अयोग्य पद्धतीने किडींचं किंवा रोगांचं नियंत्रण आणि अचूक वेळेस नियंत्रणाच्या पद्धती राबवण्याचं जी काही वेळ आहे, ती वेळ लक्षात जर आपण घेत नसू तर ह्या कारणांमुळे ह्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. सर्वप्रथम एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जी लागवड आपण केळीची करीत आहोत किंवा टिश्यू कल्चर किंवा उती संवर्धित रोपांची लागवड आपण करीत आहोत किंवा कंद मार्फत आपण लागवड करीत आहोत, तर अशा वेळेस एक चांगला गुणवत्तेपूर्वक स्रोत या ठिकाणाहून आपण ही कंद किंवा उती संवर्धित रोपं खरेदी केली पाहिजे, त्याची लागवड केली पाहिजे. त्याच पद्धतीने ज्याला आपण व्हायरस इंडेक्सिंग म्हणतो, ते व्हायरस इंडेक्सिंग म्हणजे ज्याला आपण विषाणू निर्देशांक म्हणतो, ती जी काही पद्धत आहे त्या पद्धतीतून ते रोपं गेलेले आहेत का याची खात्री करणं अत्यावश्यक आहे. मग हे केल्यानंतर हा रोग जर आलाच तर त्याची लक्षणं अशी असतात की पानांवरती पांढऱ्या पिवळ्या शिरा आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने हा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जर असेल तर पोंगा सडसुद्धा ह्या प्रकारामध्ये होऊ शकतो. त्याच पद्धतीने केळीचे अरुंद पाने निघणे आणि अयोग्य प्रकारे त्या ठिकाणी अन्न निर्मितीचं कार्य न झाल्याने त्या ठिकाणी त्या केळीची जी काही वाढ आहे ती वाढ खुंटते आणि अशा प्रकारे एक मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या केळी पिकाचं होतं. पुढे चालून हे जर केळी पीक आपण शेतामध्ये राहू दिलं तरीसुद्धा आपल्याला अपेक्षित असं चांगलं गुणवत्तेचं घड आपल्याला मिळत नाही. वेडावाकडा घड त्या ठिकाणाहून मिळतो आणि घडाची जी काही प्रत आहे ती प्रत खालावते. ह्या लक्षणांमध्ये आपण सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील त्या पानांच्या शिरा जाड होतात, मध्य शिरा जाड होतात, सोनेरी पिवळे रंगाचे चट्टे त्या पानांवरती दिसतात, ते चमकतात, चकाकतात, अरुंद पाने आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि याचा अटॅक किंवा याचं प्रमाण जास्त असेल तर पोंगा सडसुद्धा आपल्याला झालेली दिसून येते. तर अशा पद्धतीची जर लक्षणं असतील तर शेतकऱ्यांनी वेळीच विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे मार्गदर्शन वेळापत्रकाप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याच्यावर उपाय कुठले आहेत सर? तसं पाहिलं तर विषाणूजन्य जे रोग आहेत ते मुळात एका विशिष्ट कीडमार्फत पसरतात. केळी पिकामध्ये हा जो कुकुंबर मोझॅक व्हायरस हा विषाणूजन्य जो रोग आहे हा मावा कीडमार्फत पसरतो की ज्याला आपण वाहक म्हणतो, ज्याला व्हेक्टर असे म्हणतो. ह्या मावा किडीचं जर नियंत्रण केलं तर अप्रत्यक्षरित्या ह्या CMV रोगाचं काही प्रमाणामध्ये आपण उच्चाटन करू शकणार आहोत. बरं. यासाठी शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची बाब ध्यानात घेतली पाहिजे की ज्या रोग नियंत्रणाच्या ज्या 4 ते 5 पद्धती आहेत, मग याच्यामध्ये मशागत पद्धत आहे, भौतिक पद्धत आहे, जैविक पद्धत आहे आणि मग रासायनिक पद्धत आहे. 5वी पद्धत जी आहे ती क्वारंटाईन मेजर्स ज्याला म्हणतो आपण, ते सध्या लागू नाही आहेत, परंतु ज्या ठिकाणाहून आपण माल वाहतूक करतो किंवा बी बियाणं आणतो अशा ठिकाणी ते विशिष्ट स्वरूपामध्ये आणि लिमिटेड स्वरूपामध्ये ती पद्धत जी आहे ती आपल्या भारतामध्ये अवलंबली जाते. परंतु शेतकऱ्याच्या बांधावरती किंवा शेतकऱ्यांना आपल्याला मार्गदर्शन करताना सर्वप्रथम जे जैविक पद्धत आहे त्या जैविक पद्धतीच्या माध्यमातून आपण या विषाणू रोगाला थांबवू शकतो. यासाठी सर्वप्रथम मावा किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. मग मावा किडीचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्या शेत शिवारामध्ये तणं असतील किंवा मका असेल किंवा कापूस असतील किंवा इतर पिकं असतील तर ह्या पिकांवर सुद्धा हा मावा कीड येऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. हा एक सर्वात महत्त्वाची बाब. त्याच पद्धतीने दुसरी एक महत्त्वाची बाब अशी की मावा किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण सर्वप्रथम 5% निमार्काची फवारणी जर आपण आपल्या शेत शिवारामध्ये किंवा पिकांवरती करून घेतली तर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण ह्या मावा किडीचं होतं. त्याच पद्धतीने 5% निमार्काची फवारणी आपण केळी पिकावर सुद्धा जर करून घेतली तर त्या केळी पिकाचं मावा कीडपासून होणारं नुकसान आणि ह्या रोगापासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो, त्याला संरक्षण प्राप्त होते. त्यानंतर रासायनिक जे कीडनाशक आहेत याच्यामध्ये डायमिथोएट आहेत किंवा ॲसिफेट आहे किंवा ॲसिटामाप्राइड आहे, हे जे काही रासायनिक कीडनाशक आहेत
यांचा वापर करून सुद्धा आपण ह्या मावा किडीला नियंत्रणात आणू शकतो आणि एक प्रकारे विषाणूजन्य रोगाचा जो काही प्रादुर्भाव आहे किंवा लागण आहे ती आपण कमी करू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की जे काही वेगवेगळे पीक पद्धती आपण आपल्या शेतामध्ये करतो, उदाहरणार्थ काकडीवर्गीय पीक असतील किंवा इतर वेलवर्गीय जे पीक असतील, तर ते पीक जे आहे ते लागवड करणं आपण टाळलं पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्या शेताभोवती तणविरहित जे बांध आहेत किंवा तणविरहित जे काही शेत आहेत ते असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने केळी पिकाच्या लागवड क्षेत्राच्या भोवताली समजा कापूस पीक असेल किंवा मका पीक असेल तर ते तणविरहित ठेवणे आवश्यक आहेत. आणि मावा किडीचं नियंत्रण करणं हे अत्यावश्यक आहे. जर मावा किडीचं नियंत्रण वेळेवर झालं तर ह्या रोगाचा प्रसार हा थांबू शकतो आणि तो आटोक्यात येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की विषाणूजन्य रोग आहे तो 100% रिकवर होत नसून त्याचं उच्चाटन आपण काही प्रमाणामध्ये करू शकतो. म्हणून अशा प्रकारची जर लक्षणं दिसत असतील तर ते झाड आपण उपटून त्याचा नाश केला पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा प्रसार पुढच्या झाडांवरती किंवा पुढच्या क्षेत्रावरती होणार नाही. ह्या जर संपूर्ण बाबी व्यवस्थापनाच्या जर बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या तर चांगल्या पद्धतीने कुकुंबर मोझॅक व्हायरस ह्या रोगाचं नियंत्रण उपाय होऊ शकतो. सर, तुम्ही म्हणालात की इर्वेनिया हा जीवाणू रोगाचा प्रसारसुद्धा आपल्या परिसरात आढळून येतो, तर यांची लक्षणं कोणती? ज्या प्रकारे केळी पिकामध्ये विषाणूपासून पसरणारा कुकुंबर मोझॅक व्हायरस हा एक रोग आहे, त्याच पद्धतीने अलीकडच्या काही दिवसापासून अलीकडच्या काही हंगामापासून आपल्या परिसरामध्ये विशेष करून रावेर यावल भागामध्ये तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या इर्विनिया रॉट रोगाची लागण आपल्याला झालेली दिसून येते. प्रामुख्याने हा जो रोग आहे हा इर्वेनिया कॅराटाव्होरा म्हणजेच जीवाणूमुळे पसरणारा रोग आहे. ज्या शेतांमध्ये किंवा ज्या शिवारामध्ये नवीन बागांची लागवड झालेली आहे अशा नवीन लागवड झालेल्या बागांमध्ये हा रोग प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. ह्या रोगाची लक्षणं जी आहेत तर त्या लक्षणांमध्ये एक गोल आकाराचं वर्तुळाकार कुजलेला भाग आपल्याला त्या जो खोड आहे खोडच्या वरच्या भागावर दिसून येतो. आणि आपण केळीच्या रोपला जर उपटण्याचा प्रयत्न केला तर जो मुख्य कंद आहे तो जमिनीमध्ये राहून जातो आणि मुख्य कंदाव्यतिरिक्त जे काही उर्वरित स्टेम आहे किंवा ज्याला आपण खोड म्हणतो तो जमिनीवरचा भाग जो आहे तो अलगदपणे जमिनीवर मुडून पडतो. आणि तो अलगद मुडलेला भाग जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला किंवा निरीक्षण करण्याचा प्रयत्न जर केला तर गोल बांगडीसारखं आकाराचा बाह्य आवरण जे आहे ते पूर्ण कुजलेलं असतं आणि आतील भाग जो आहे तो आपल्याला चांगला जरी दिसत असला तरी मोठ्या प्रमाणावर तेथे त्या ठिकाणी जीवाणूने प्रादुर्भाव केलेला असतो, त्याचं नुकसान केलेलं असतं. त्याच पद्धतीने याचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर सड झालेली आहे असं शेतकऱ्यांमध्ये एक दिसून येतो, तो प्रकार दिसून येतो. तर तो इर्वेनिया रॉट किंवा हेड रॉट ह्या रोगांमुळे दिसून येतो. तर अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतामध्ये ज्या नवीन लागवड केलेल्या बागा आहेत त्या बागांचं वेळोवेळी निरीक्षण करणं गरजेचं आहे किंवा क्षेत्र भेटीच्या माध्यमातून सुद्धा तो रोग कशा पद्धतीने दिसतो याच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये त्यांनी जर ते लक्षणं जी आहेत ते कशी असतात हे जर समजून घेतलं तर तो रोग ओळखण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होऊ शकणार आहे. सर, या रोगाचं नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाययोजना आहेत? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्र पाल आणि केळी संशोधन केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये शेतशिवारामध्ये आपण याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जे कृषी विद्यापीठाचं इर्वेनिया रॉट ह्या रोग नियंत्रणासाठीचं जे काही परिपूर्ण पॅकेज आहे किंवा व्यवस्थापन तंत्र आहे ते व्यवस्थापन तंत्रामध्ये प्रामुख्याने 100 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड ज्याला COC आपण म्हणतो अधिक 300 ml क्लोरोपायरीफॉस आणि 15 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन हे 3 घटक एकत्र करून 100 लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण तयार केल्यानंतर प्रति झाड किंवा प्रति खोड साधारणतः 200 ml हे द्रावण प्रति खोड जाईल अशा पद्धतीने आपण जर ड्रेंचिंग करून घेतलं
तर चांगल्या पद्धतीचे परिणाम आणि योग्य वेळेस जर आपण ही पद्धत अवलंबली तर त्या केळी पिकाचा ह्या रॉट रोगापासून नियंत्रण होऊ शकेल, बचाव होऊ शकेल. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची बाब उपाययोजनामध्ये, आपण जर ट्रायकोडर्मा ही जी काही मित्र बुरशी आहे, जैविक बुरशी आहे, ह्या जैविक बुरशीचा जरी चांगल्या पद्धतीने वापर केला आणि प्रति खोड प्रति झाड आपण ह्या ट्रायकोडर्मा बुरशीचा जर त्या ठिकाणी ड्रेंचिंग करून घेतली तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी ह्या इर्वेनिया रॉट रोगाचं जे काही आहे ते नियंत्रण करण्यास मदत होते. त्याच पद्धतीने तिसरा एक महत्त्वाचा भाग असा की ज्या वेळेस आपण शेतामध्ये नवीन बाग लागवडीचं नियोजन करतो त्यावेळेस आपण कंद वापरत असू किंवा उती संवर्धित रोपाची आपण निर्णय घेत असू लागवडीचा, तर अशा वेळेस बीज प्रक्रिया तंत्र जे आहे ते बीज प्रक्रिया किंवा कंद प्रक्रियाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे त्या कंद प्रक्रियामध्ये बुरशीनाशक त्याच पद्धतीने कीटकनाशक याचा समावेश घेऊन विद्यापीठाचं जे काही बीज प्रक्रिया तंत्र आहे त्या कंद प्रक्रियेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने इर्वेनिया रॉट रोगाचं नियंत्रण करता येऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा व्यवस्थापनातला भाग की तण जे आहे ते तण खाई धन असं आपण म्हणतो. तर शेतकऱ्यांना नम्रपणे विनंती आहे की आपल्या केळी बाग जी आहे ही केळी बाग तणविरहित कशी राहील याच्यासाठी उपाययोजना केल्या म्हणजे आपल्याला रोग नियंत्रणासाठीचं जे काही महत्त्वाचे बाब आहे ती रोग नियंत्रण आपल्याला अप्रत्यक्ष त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. सर, आता करपा हा बुरशीजन्य रोगसुद्धा आपल्या परिसरात आढळून येतो, तर त्याचे लक्षणं कोणती आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? नक्कीच. केळी पीक हे जळगाव जिल्ह्याचं एक महत्त्वाचं पीक आहे, नगदी पीक आहे, पैसे देणारं पीक आहे. आणि आनंदाची बाब अशी की केळी पिकाला GI दर्जा मिळाल्याने केळी पिकाची जागतिक बाजारपेठेमध्ये एक उंची आपल्या जिल्ह्याची वाढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या जिल्ह्यातली जी केळी इतर देशामध्ये जाते आहे किंवा आपण ती बाजारपेठमध्ये भारतीय केळीला किंवा जळगाव जिल्ह्यातल्या केळीला लो केम केळी असं त्या ठिकाणी एक प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणजे कमी कीटकनाशके बुरशीनाशके वापरून तयार केलेली केळी, म्हणजे अशा जळगाव जिल्ह्याच्या केळी उत्पादकांकडून जी काही केळी उत्पादित केलेली आहे त्याच्याकडे बघितलं जातं, पाहिलं जातं. तर याच्यासाठी आपल्याला रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो रोग केळी पिकावर येतो की ज्या रोगामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं, तो रोग म्हणजे करपा रोग, ज्याला आपण सिगाटोका म्हणतो. मायक्रोस्फेरा म्युसिकोला ह्या नावाच्या बुरशीमुळे हा रोग ह्या आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने त्याचा प्रसार होतो, प्रादुर्भाव होतो. करपा रोगाचं लागण कशी होते याचा जर आपण एक विचार केला तर कंदामार्फत त्याची लागण होते, कंदामार्फत तो पसरतो, तो हवेमार्फत पसरतो, तो पाण्याद्वारे किंवा मातीद्वारे सुद्धा पसरतो. मग यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना करायच्या आहेत. आता कंदाद्वारे पसरणारा जो काही भाग आहे किंवा मार्ग आहे तो कंदाद्वारे रोग पसरू नये यासाठी आपल्याला कंद प्रक्रिया करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रासायनिक कीटनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करून आपण ते कंद जर साधारणतः 10 ते 15 मिनटं त्या द्रावणामध्ये जर बुडवून ठेवली आणि नंतर लागवड केली तर एक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. त्याच पद्धतीने हवेतून किंवा पाण्यातून पसरणारा तो रोखण्यासाठी किंवा त्याचा प्रसार होऊ नये यासाठी जे काही विद्यापीठाचं पीक संरक्षणाचं जे वेळापत्रक आहे मग त्याच्यामध्ये प्रोपिकोनाझोल असेल किंवा बुरशीनाशक आहे, स्टिकर्स आहे, तर प्रोपिकोनाझोल ह्या बुरशीनाशकाचा वापर करून आपण वेळोवेळी जर त्या ठिकाणी फवारणी करून जर घेतली तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कर्करोगाचं नियंत्रण आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी जी बाग आहे ती तणविरहित जर ठेवली तरीसुद्धा ह्या रोगाचं नियंत्रण चांगल्यापैकी होऊ शकतं. सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की हा रोग खालच्या पानाकडून वरच्या पानाकडे पसरत जातो. म्हणून त्यासाठी ज्या ठिकाणी रोगाची जी काही लागण झालेली आहे, ज्या पानांवरती ह्या रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणी अंडाकृती किंवा अंडाच्या आकाराचे आपल्याला पॅचेस किंवा स्पॉट डाग पडलेले आपल्याला दिसतात. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला लक्षणं दिसत असतील आणि त्या सर्कलच्या भोवताली किंवा त्या वर्तुळाच्या भोवताली त्या अंड्याच्या आकाराच्या जे काही ठिपके आहेत
त्याच्या भोवताली जर पिवळ्या रंगाची जर एक किनार आपल्याला दिसत असेल तर अशा पद्धतीची जी लक्षणं आहेत ती कर्करोगाची आहेत ही आपण ओळखली पाहिजे. शक्य होत असल्यास ज्या ज्या ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, ज्या पानांवरती प्रादुर्भाव झालेला आहे, तर झाडाचं वयमान, झाडांवर पानांची संख्या याचा एक सारासार विचार करून आपण ते पान तिथून कट करून किंवा त्याला कापून त्याला नष्ट केलं पाहिजे. ही सुद्धा एक व्यवस्थापनाची महत्त्वाची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपण लागण झालेले पानं कापणे, त्याच पद्धतीने शेत तणविरहित ठेवणे, कंद प्रक्रिया करणे, याच्यामध्ये बाविस्टीन असेल आणि कीटनाशक असेल याचा वापर करणे, त्याच पद्धतीने प्रोपिकोनॅझोल हे जे काही बुरशीनाशक आहे जे विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे त्या बुरशीनाशकाचा जर आपण वेळोवेळी वापर करून घेतला किंवा त्या फवारणी जर केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कर्करोगाचं नियंत्रण झालेलं त्या ठिकाणी दिसू शकेल. नक्कीच सर. सर, तुम्ही कृषी विज्ञान केंद्र पाल चे प्रमुख आहात. तर कृषी विज्ञान केंद्र पाल बरेचसे उपक्रम आपल्या परिसरात राबवत असतात, त्याविषयी माहिती द्याल? नक्कीच. कृषी विज्ञान केंद्र हे एक ज्ञान देणारं किंवा तंत्रज्ञान प्रसार करणारं सेंटर आहे, केंद्र आहे. तर शेतकरी आणि शेतकरी सोबत किंवा युवक असतील किंवा युवती असतील, महिला असतील, तर यांचं एक चांगल्या पद्धतीने एम्पॉवरमेंट व्हावं, त्यांचं सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावी, त्यांची म्हणजे आर्थिक स्तर जो आहे, उत्पन्नाचा जो स्तर आहे तो वाढावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत विस्तार कार्य केली जातात. या विस्तार कार्यामध्ये प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जे वेगवेगळ्या समस्या घेऊन जे तंत्रज्ञान भारतामध्ये इतर संस्थांनी संशोधित केलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं काम प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्र करत असतं. जळगाव जिल्ह्यातील एकूण जे काही 15 तालुके आहेत, 15 तालुक्यांपैकी 7 तालुक्यांमध्ये पाल येथील कृषी विज्ञान केंद्र हे 1984 पासून काम करीत आलेलं आहे. प्रामुख्याने केळी पिकाचा जर आपण विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये केळी पिकावर IDM स्कूल फॉर बनाना म्हणजे केळीसाठी एकात्मिक रोग नियंत्रणाची शाळा अशा पद्धतीचा एक उपक्रम कृषी विभागाच्या मदतीने आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून राबवित आहोत. व याच्यामध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून केळी पिकावर शेतीशाळा घेणे, त्याच पद्धतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी कर्करोग असेल, विषाणूजन्य रोग असेल किंवा इरविनिया रॉट रोग असेल, तर या रोगाच्या नियंत्रणासाठी जे काही तंत्र संशोधित केलेलं आहे त्या नियंत्रणाच्या बाबी, त्या आधारे मग प्रात्यक्षिकं आयोजित करणे, प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, अशा माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं जे काही विस्तार कार्य आहे ते विस्तार कार्य राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांची जी काही गरजेवर आधारित जी माहिती आहे किंवा तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सतत होत आहे, त्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार कार्यामध्ये की प्रशिक्षणे, ज्याला ट्रेनिंग्स आपण म्हणूया, याच्यामध्ये ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सुद्धा काही प्रशिक्षण आयोजित केले जातात आणि कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये सुद्धा काही प्रशिक्षण आयोजित केले जातात. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सुद्धा तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जळगाव जिल्ह्यामध्ये करीत आहोत. मग याच्यामध्ये नवीन वाणांची लागवड असेल, त्याच पद्धतीने नवीन पीक पद्धतीचा अवलंब असेल, त्याच पद्धतीने रोग नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर करून रोग नियंत्रण कसं होईल याच्यासाठी काही चर्चासत्र असतील, किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम असेल, चिकित्सा भेट असतील, क्षेत्र भेट असतील आणि फील्ड डे क्षेत्रदिन असतील, तर हे जे काही एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी जे आहेत ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विस्तार कार्य, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, सल्ला देण्याचं काम या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत सुरू आहे. सर, एखाद्या शेतकऱ्याला कृषी विज्ञान केंद्र पाल इथे संपर्क साधायचा असेल आणि त्यांना माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमचा नंबर आपल्या शेतकऱ्यांना देऊ शकाल? नक्कीच. आम्हाला नक्की आनंद होईल. कृषी विज्ञान केंद्राकडे उद्यानविद्या विभाग आहे, कृषी विद्या विभाग आहे, त्याच पद्धतीने अभियांत्रिकी विभाग आहे, कृषी शिक्षण विस्तार विभाग आहे, पशुविज्ञान विभाग आहे आणि पीक संरक्षण विभाग आहे. तर कृषी विज्ञान केंद्राच्या संदर्भात किंवा आपल्या समस्यांबाबत जर आपल्याला काही शंका असतील तर आपल्याला जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही मोबाईल क्रमांक 99 70 66 15 46 ह्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या विभागामार्फत जर काही सेवा आवश्यक असेल तर ती सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करूया.
शेतकरी बंधूंनो, मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 99 70 66 15 46. नंबर नोंदवून घ्या, 99 70 66 15 46. सर, तुम्ही आज आकाशवाणीमध्ये आलात आणि आपल्या शेतकऱ्यांना केळी पिकावरील रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. नमस्ते. राम राम.